घनदाट जंगलाच्या दिशेने भगवान बुद्ध एकटेच चालले होते. लोक मागून जोर जोरात आवाज देत होते. बुद्ध, इकडे जाऊ नका. इकडे अंगुलीमाल राहतो. तो डाकू आहे. तो सर्वांना मारून टाकतो. बुद्ध, पुढे जाऊ नका. भगवान बुद्ध थांबले नाही. पुढे पुढे चालतच राहिले. लोक बराच वेळ आवाज देत होते. अंगुली विचार करू लागला, बरेच दिवस झाले या रस्त्याने कुणीच येत नाही. मला फक्त एकाच माणसाची गरज आहे. नंतर माझी प्रतिज्ञा पूर्ण होईल. काय करावी? इतक्यात त्याला कोणीतरी येताना दिसले. सावध होऊन तो उभा राहिला. स्वतःशीच विचार करू लागला, अरे, हा तर साधू आणि एकटाच येत आहे. आश्चर्य, इकडे 40-50 माणसे एकत्र येण्यास घाबरतात आणि हा एकटा बेधडक येतो. असो, आपल्याला काय करायचे? आज आपले काम पूर्ण होणार. अंगुली आवाज देतो, ए साधू, थांब. बुद्ध चालतच राहिले. अरे, हा थांबतही नाही आणि घाबरतही नाही. अंगुली स्वतःशीच बोलतो, मलाच पळावं लागेल. मला पळता का येत नाही आणि चालताही येत नाही. माझ्यातली शक्ती कुठे गेली? आज माझे सर्व इंद्रिय स्थिर का झालेत? नाही, असे होता कामा नये. तो पुन्हा आवाज देतो, ए साधू, थांब, इकडे ये. त्याच्याजवळ येत अत्यंत करुणामय दृष्टीने त्याच्याकडे पाहत भगवान बुद्ध म्हणतात, अंगुली, मी बुद्ध आहे. तुला शोधण्यासाठी इकडे आले. छान झाले, तू लवकर भेटलास. अंगुली म्हणाला, काय? मला शोधण्यासाठी? मी डाकू आहे, खतरनाक आहे. हे तुम्हाला माहीत नाही? मला पाहताच लोक गर्भगळीत होतात. काही तर मी मारण्याच्या आधीच मरतात. काही बेशुद्ध पडतात. माझ्याकडे बघून तुम्हाला भीती नाही वाटत? भगवान बुद्ध म्हणाले, अंगुली, ज्याने स्वतःला जिंकले आहे, मृत्यूला जिंकले आहे, आपल्या मनावर पूर्ण विजय प्राप्त केला आहे, जो अहोरात्र लोकांच्या कल्याणासाठी काम करतो, लोकांना सदाचाराचा मार्ग दाखवतो, त्यांना दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतो, अशा मनुष्याला कुणाला भ्यायचे काय कारण? आणि तुझी कीर्ती ऐकूनच मी तुला घ्यायला आलो आहे. अंगुली म्हणाला, नाही नाही बुद्ध, हे शक्य नाही. कधीही शक्य नाही. मी डाकू आहे. मी लोकांमध्ये येऊ शकत नाही. बुद्ध म्हणतात, अंगुली, मला तुझ्यात एक चांगला मनुष्य दिसत आहे. तू त्याला बाहेर येण्याची संधी दिलीस तर तो लोककल्याणकारी होईल. कुशल कर्मामुळे तुझे सर्व जीवन बदलून जाईल. तुला निर्वाण प्राप्त करण्याची ही संधी तू गमावू नकोस. अंगुली म्हणाला, बुद्ध, तुम्ही गोड गोड बोलून माझ्या बुद्धिभेद करू शकत नाही. मी चांगला मनुष्य नाही. मी अगणित वाईट कर्म केलेले आहेत. घराघरातल्या कुणाला ना कुणाला मी मारले आहे. मी तुमच्यासोबत आलो तर लोक मला क्षणभरही जिवंत ठेवणार नाहीत. मी इथेच बरा आहे. बुद्ध म्हणाले, अंगुली, परिस्थितीने तुला वाईट बनवले आहे. आज परिस्थिती तुझ्या चांगल्यासाठी अनुकूल आहे. डोळे उघड, अजून वेळ गेली नाही. विचार कर, या जंगलात एकटाच, समाजापासून दूर, राहण्याची सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, झाडाची वल्कल तुझी वस्त्र, एखाद्या हठयोग्याप्रमाणे स्वतःला शिक्षा देत जगतोस. जगण्याच्या खऱ्या आनंदाला तू मुकला आहेस. मृत्यू सर्वांनाच येतो, पण तो येण्या अगोदर ज्याला मुक्तीची संधी मिळाली त्याच्यासारखा भाग्यवान कुणीही नाही. चल, मी माझ्या भिक्खू संघात तुला प्रवेश देतो. पुढे बघ, उरलेल्या आयुष्याचं सोनं कर. अंगुली गदगदीत झाला. त्याचे नेत्र ओले झाले. म्हणाला, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यात हा क्षण येईल. मी एवढा पापी. माझ्या सावलीचीही लोक घृणा करतील. आणि तुम्ही मला आपलं केलं. तुमच्यासारखा गुरु मिळाला. भगवान, आता मरण्याची चिंता काय? आपल्या संघात येण्यासाठी मी तयार आहे. आणि अंगुली भाल बौद्ध भिक्षू बनतात. दुसऱ्याची दिवशी राजा प्रसेनजीत जेतवनात येऊन भगवान बुद्धांना आशीर्वाद मागतात. बुद्ध म्हणतात, राजन, एवढी सेना घेऊन कुठे निघालात? शत्रूचे आगमन झाले की काय? राजा म्हणाला, नाही बुद्ध, शत्रूचे आगमन नाही झाले. आज डाकू अंगुलीमाल हा माझ्या राज्याचा सर्वात मोठा प्रश्न बनलेला आहे.
माझ्या जनतेला जगणे कठीण झाले आहे. राज्यातील लोक भयभीत झाले आहे. आज मी अंगुलीमालला मारण्यासाठी निघालो आहे. मला आशीर्वाद द्या, मी माझ्या कामगिरीत यशस्वी होईल. बुद्ध म्हणाले, राजन, जंगलात जाण्याची आवश्यकता नाही. कालच अंगुलीमाल डाकूचा मृत्यू झाला आहे. त्यातील खुनी डाकू रानटी मनुष्य संपला आहे. आज तो दयाशील, करुणावान, तपस्वी, भंते, अहिंसक बनला आहे. माझ्या संघात येऊन धम्माचा अभ्यास करतो. राजा म्हणाला, आश्चर्य, परम आश्चर्य. विश्वास बसत नाही. पण बुद्धवचन हे सत्यवचन आहे. बुद्ध, मला अंगुलीमालला बघण्याची इच्छा आहे. बुद्ध तिकडे बोट करून दाखवतात. राजा पाहतो. डोक्याचं मुंडन, काशाय वस्त्र, हातात भिक्षापात्र. गदगदित होऊन राजा म्हणतो, हा फार मोठा चमत्कार मी पाहतोय. आणि असा चमत्कार बुद्ध आणि फक्त बुद्धच करू शकता. मी ही आनंदाची बातमी आजच साऱ्या राज्यातील लोकांना कळवतो आणि राज्यात खूप मोठा उत्सव साजरा कर. भगवान बुद्धांना वंदन करून राजा म्हणतो, मी भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ यांना जेवणाचे आमंत्रण देतो. कृपया माझ्या या आमंत्रणाचा स्वीकार करावा. बुद्ध मौन राहून संमती देतात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.